ओमकार बोराडे हे विजेते आहेत. आयवॉकॅच आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि विशेष म्हणजे ते आमच्या गावावरून आलेले आहेत. माझ्या गावापासून एक 4 किलोमीटर वरती वळती नावाचं गाव आहे. ओमकार बोराडे तिथून आलेत आणि इथे कॅच घेतलेला आहे. वा ओमकार, शुभेच्छा आहेत. तर बघूया, एक नवी मॅच, एक नवा उत्साह, एक नवी उमेद, एक नवी आशा आणि एक नवा जल्लोष. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन मॅच सुरू होईल. आपण आवाज ऐकाल, ज्यांना आपण आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऐकलं, ज्यांना आपण IPL मध्ये ऐकलं, ज्यांना आपण प्रो कबड्डीमध्ये ऐकलं, ज्यांना आपण अल्टिमेट खो खोमध्ये ऐकलं, त्यांनाच आपण पुन्हा एकदा आज इथे ऐकणार आहोत. मी स्वागत करतो कुणाल दाते सरांचं. वाह, काय दृश्य आहे सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ही क्रीडा नगरी, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे आणि भरपूर उंचावरून ऑलमोस्ट 300-400 फुटावरून हे दृश्य तुमच्या समोर टिपलं जात आहे, पाठवलं जात आहे. खूप खूप धन्यवाद नरेशजी डोमे. आणि तुम्ही पाहताय हा क्रिकेटचा महासंग्राम. आणखीन एक महत्वाचा सामना इथे रंगतोय. आता आर्यन 11 आणि मैत्रेय स्पोर्ट्स गावदेवी गावठाण. आर्यन 11ने काय बाजी मारली मागच्या मॅच मध्ये. श्लोक आर्य 11 खाडी टीमचा पराभव त्यांनी केला. 6 बॉलमध्ये 15 धावा करायच्या होत्या आणि त्या धावा त्यांनी यशस्वीरित्या चेस केल्या. मनोज जायभावे हा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता खेळाडू ठरला. आणि खेळपट्टी पहा, काय खेळपट्टी बनवली आहे. याच्यासाठी खूप मेहनत घेतली ही खेळपट्टी बनवण्यासाठी. आकाश भोईर घेसर आणि त्याचबरोबर संदीप फुटाणे सँडी आणि अनंत जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. तिथे सध्या तुषार शर्मा मन्नी, एक लिजन खेळाडू रॉयल स्पोर्ट्स कळंबोलीसाठी ज्यांनी क्रिकेट खेळलंय, भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे, रायगडचं क्रिकेट गाजवलंय, तो कानमंत्र देतोय मैत्रेय स्पोर्ट्स गावदेवी गावठाणला. आणि लिजन खेळाडूचं क्रिकेटमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि तो कानमंत्र दिल्यानंतर गणपती बाप्पा मोरया हा जयघोष करत आता हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हे उद्याचं भारताचं भविष्य. आर्यन 11ला सपोर्ट करण्यासाठी लक्ष्मण चौधरी यांचे सगळेच हे चिरंजीव आणि त्याच्यामध्ये आर्यन पाहायला मिळतोय स्वतः. तर ही क्रीडा नगरी सज्ज आहे. बर्ड आय व्ह्यू, पक्षाच्या डोळ्यातून हे दृश्य दाखवलं जातं. आणि उद्या या स्पर्धेमध्ये डिफेंडिंग चॅम्पियन प्रवीण 11 खारगर या टीमला पाहायला विसरू नका. पहिल्याच मॅच मध्ये योगेश पेनकर फायटर जेट याच्या नेतृत्वाखाली तो संघ इन ऍक्शन असेल. भार्गव 11च्या विरुद्ध सुमित ढेकले विरुद्ध योगेश पेनकर. पहिला सामना फरदीन काझी इन ऍक्शन असणार आहे. परी 11 विरुद्ध LK स्टार. पहिल्याच मॅच मध्ये योगेश पेनकर, भूषण पाटील, ओमी केनी, इजाज कुरेशी, रजत मुंडे, नितीन माटुंगे, आकाश जांगे, जीवित मात्रे, अमित नाईक, विजय पावले, विकी भोईर, संकेत पाटील, धीरज भोईर, भावेश नाईक, भूषण गोळे, अंकित यादव हे खेळाडू ऍक्शन असतील. त्यांच्याच विरुद्धात सुमित ढेकलेचा स्क्वॉड. सुमित ढेकले कॅप्टन, फरदीन काझी, प्रथमेश ठाकरे, भिवंडीचा खेळाडू प्रदीप पाटील, नो लुक शॉटसाठी जाणला जातो विश्वनाथ जाधव, धानिवचा खेळाडू श्रेयश कदम, बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय, UPचा लेफ्टी हा देखील इन ऍक्शन असेल. आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्याचबरोबर अक्षय सिंग, अनिकेत सानप फिरकीचा जादूगर, इम्रोज खान, महागिरी एक्सप्रेस आणि PT जॉन्सन इन ऍक्शन असणार आहे उद्या. ISPLचे अनेक खेळाडू इन ऍक्शन आहेत उद्या. टीमचा स्क्वॉड आहे LK स्टार, हितू जडेजा, सुरेश नाथ, प्रदीप बुमरा, राजू पालदी, सचिन परमार, उमर बिलाल अमन, किरण पवार, कृष्णा पवार, गिल्ली जाधव आणि मॅकमिलन गोविंद हा खेळाडू इन ऍक्शन. तर दुसऱ्या बाजूला परी 11 या टीमच्या स्क्वॉड मध्ये विश्वजित ठाकूर मोठ्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. हा खेळाडू एक मातब्बर खेळाडू आहे रायगडचा. हार्दिक पंड्या, विशाल शाह, बंटी बद्रिके, रायगड क्रिकेट गाजवल्याने, विकी मुंबईकर, अयूब शेख, कासारवडवलीचा खेळाडू, नजमुल मंडल, इश्तियाक शेख, सुहास पवार, कल्याणचा खेळाडू, हिमांशू पाटील, भिवंडी अलिमघरचा खेळाडू इन ऍक्शन असेल. परंतु आता मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रविराज अहिरेच्या बरोबरीने ही सलामीची जोडी इन ऍक्शन असणार आहे. अंकलेश काळन, दिगंबर काळन, इंद्रजित काळन ही 3 बंधूंची जोडी सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. भरपूर मेहनत यांची राहिली आहे. 2024ला ज्यावेळेला या ग्राउंडवर आपण ही स्पर्धा घेऊन आलो त्यावेळेला अथक परिश्रम या तिघांनी घेतलेले आहेत. आणि तकदीर काळन
माजी सरपंच हेतुटणेगाव, मनसे शहर संघटक, आणि या सर्वांनी मेहनत घेत असताना ही स्पर्धा तुमच्या समोर आणली 2024 मध्ये. आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चला तर स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जाऊया परत एक वेळा क्रिकेटकडे. नाव बॅक टू क्रिकेट. 70-70 स्पोर्ट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21व जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित. ही स्पर्धा सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप द सॅनेट, असोसिएटेड बाय डॉटमंड लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड अँड .9, इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. वी क्रिएट, यू सेलिब्रेट. मुन्ना शेख अँड रविराज हिरे फर्स्ट ओव्हर मध्ये. साईश मात्रे गोलंदाजीसाठी. पहिला बॉल हलक्या हाताने पंच केलाय. टीमच्या सरपंचने 1 रन मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, लाजवाब आहे. फलंदाजी करत असताना मुन्ना शेखची 2 धावेने त्याचं खातं उघडलंय. दोन्ही नाशिकचे खेळाडू आहेत मैदानामध्ये, रविराज हिरे आणि मुन्ना शेख. लक्ष सेट करायचंय. गावदेवी गावठाण मैत्री स्पोर्ट्सने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. साईश जासईचा हा गोलंदाज पहिले षटक हाताळतोय. उसळी चांगली प्राप्त केली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर कटचा अंदाज होता, परंतु सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. ओमकार पाटील विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये ग्लोव्ज घालून तयार आहे. मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये पहा ॲक्शन रिप्ले. उसळी चांगली प्राप्त झाली होती. बॉल गॅदर कुठे केलाय, कॅरी कुठे झालाय, याच्यावरून खेळपट्टीचा अंदाज तुम्ही लावू शकता. कौतुक व्हायला पाहिजे आकाश भोईर, सँडी फुटाणे आणि मार्गदर्शन ज्यांनी केलं असे लिजन खेळाडू काटई गावचे अनंत पाटील. मॅनेजमेंट गुरु मी नेहमी संबोधतो त्यांना. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट असतं. प्रत्येक सामने ग्रामीण गटातले, खुल्या गटातले, कल्याण, भिवंडी, रायगड या गटातले, कोणता सामना किती वाजता कोणत्या दिवशी कशा पद्धतीने खेळवायचं आहे त्याचं मॅनेजमेंट अनंत पाटील यांच्या खांद्यावर असतं. या स्पर्धेमध्ये ड्राईव्ह चांगला आहे. नेत्र दीपक फटका खबर ड्राईव्ह इथे दाखवत असताना ज्यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर असे फटके मारतात त्यावेळेला डोळ्यांचं पारणं फेडलं जातं. मजा येते. असे फटके मारल्यानंतर टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत स्कोअरबोर्डवर 3 धावा. आणि स्कोररची भूमिका राजेशदादा पाटील आता इथे भूमिका पार पडतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांनाही मिस करत असतो आम्ही. 8 दिवसानंतर पहिल्यांदा ते आता आपल्याबरोबर जॉईन झालेले आहेत. परंतु यावर्षी एक वेगळं पण आहे या स्पर्धेतलं. अशोक पाटील ऑफिशियल स्कोरर जसे जॉईन झाले, यांच्या जबाबदाऱ्या थोड्याशा कमी झाल्यात, परंतु यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या विनोददादांनी दिलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. आणि आता राजेश पाटील, नरेश पाटील यांनी देखील चांगली स्कोरिंग केली आहे या स्पर्धेमध्ये. राजदीप चौधरी देखील नेहमीच जोडले जात असतात. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने, बॉल हवेत आहे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि हा येतोय माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज, षटकार. मागचा सामना जिंकलाय तो कॉन्फिडन्स आहे. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि समोर फटका मारला. स्टँड अँड डिलिव्हर्ड पाहिलं देखील नाही त्या बॉलकडे. शफल होऊन स्वीप केलाय, बॅटला स्वाईप केलंय आणि द्वारकानाथ संसगिरी कक्षामध्ये हा येतोय परत एक वेळा माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाईज, षटकार. दोन षटकार आले, त्यांनी सलग तिसऱ्या बॉलवर तिसरा षटकार आला तर जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजकांच्या वतीने पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. या स्पर्धेमध्ये सलग 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक मिळतं. या स्पर्धेमध्ये बॅनरला हिट झाले तर काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहेत, त्याच्याविषयी नक्की चर्चा करू या बॉल नंतर. आयोजकांची ही मंडळी यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. एक धाव मिळताना दिसेल. काशीनाथ काना पाटील यांच्या वतीने मिड विकेटला जे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही बाजूला 3-3 बॅनर आहेत. मध्ये बाबांचा बॅनर आहे. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर तुम्हाला 3000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या बॅनरला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. माजी आमदार आपले लाडके
राजू दादा यांच्या बॅनरला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. प्रसिद्ध उद्योगपती विजयजी रतन पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. मध्ये बाबांच्या बॅनरला हिट झाला स्वर्गीय रतनबुवा पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर तुम्हाला पारितोषिक 3000चं. आणि त्याचबरोबर कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आपला श्वास आपला अभिमान विनोदजी रतन पाटील यांच्या बॅनरला हिट झाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 हिट केले 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हळूहळू जशी ही स्पर्धा पुढे जाईल काशीनाथ काना पाटील यांनी सांगितलंय की या बक्षिसामध्ये आणखीन वाढ केली जाईल. हे दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. 79 बाईक्स आतापर्यंत त्यांनी राजूदादाचा सन्मान म्हणून अनेक स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि हे त्यांचं एक सगळ्यात मोठं योगदान आहे. तर धाबा झाल्या 16. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेमध्ये तुफानी फटकेबाजी रविराजा हिरेची. हलक्या हाताने ढकललाय. पुश करा खुश राहा. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. हा बॉल अक्षरशः त्या मातीला गुदगुल्या करत गेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 धावा येत आहेत. टाळ्यांचा गजर होतोय. साहसाचा महासंग्राम. तो डग आउट. तिथे खुश आहेत आर्यन 11. मागचा सामना जिंकलाय लक्ष्मण चौधरी. नक्कीच खुश होते लकी. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आर्यन त्यांच्या चिरंजीवाचं नाव सुपुत्राचं नाव त्यांच्या नावाने मैदानामध्ये संघ उतरलाय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैत्रे स्पोर्ट्स गावदेवी गावठाण. हा संघ अतुल मडवी यांचा संघ. ग्रामीणची स्टार कास्ट. परत एक वेळा हलक्या हाताने ढकललाय बॉल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आहे सिंगलच्या मदतीने 19. शुभम डाकीने हा बॉल थांबवला. आजच्या दिवसामध्ये आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आपला मान आपला अभिमान आपला श्वास आदरणीय विनोदजी रतन पाटील यांच्या बॅनरला षटकार हिट झाला तर मथुर या नंदीचे मालक राहुलभाई पाटील आडिवली यांच्या वतीने या पुढील मॅच मध्ये 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या मॅच साठी आणि पुढच्या मॅच साठी हे पारितोषिक आहे. 10,000 रुपयाचं पारितोषिक राहुलभाई पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. आर्यन 11च्या कोणत्याही फलंदाजाने सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले तर आयोजकांच्या वतीने 2,000 आणि त्याचबरोबर संघ मालक लक्ष्मण चौधरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. फुलर लेनचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. गलीमधून फिल्डर गेला तोपर्यंत 1 धाव मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे आता स्कोर बोर्डवर 21. या सरासरीने जर धावसंख्या उभारली तर 87 धावा बनवू शकतात. आमचा कॉमेंट्री बॉक्स मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला राजेश पाटील 8व्या दिवसामध्ये आता आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही एक्स्ट्रा प्लेयर आहेत आणि इथून या संपूर्ण स्पर्धेचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं आणि ती जबाबदारी यावर्षी सगळे दिवस माझ्या खांद्यावर दिले त्याबद्दल नक्कीच मनपूर्वक आभार. फुलर लेनचा बॉल परत एक वेळा ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फिल्डर आहे सूरज तोपर्यंत 1 धाव मिळेल. सूरज पाटील वाघविली वाडा या गावचा खेळाडू. टीमची धावसंख्या 22. 22 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. शुभम डाकी बोरखार गावचा हा खेळाडू गोलंदाजी करतोय. 2 नाशिकचे सुपुत्र मैदानामध्ये खेळतात आणि दोन्ही स्टार आहेत सुपरस्टार आहेत. सेन्सिबल क्रिकेटसाठी मुन्ना जाणला जातो. परत एक वेळा एक सिंगल मिळेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफचा फिल्डर बॉल अडवतोय. 1 धावेने टीमची धावसंख्या 23. सध्या तरी शांत क्रिकेट मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूळ पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या परंतु त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये शुभम डाकीने. म्हणजेच काय तर धावसंख्येला आळा घातलाय. शांत ठेवलंय. पुढचा बॉल मागे सुपला शॉट गॅपमध्ये देखील जाईल. 1 टप्पा घेत युवराज सिंग कक्षाच्या दिशेने हा येतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. मागच्या वर्षी ज्यावेळेला IPLचं कव्हरेज आम्ही करत होतो त्यावेळेला जिओ सिनेमावर ज्यावेळेला मी सुपला शॉटचा उल्लेख केला होता त्यावेळेला किरण मोरे या फटक्याला उपला शॉट बोलायचे कारण त्यावेळेला नजर खाली जायची एखाद्या बॅटरची त्यावेळेला ते उपला शॉट म्हणून या गोष्टीचा उल्लेख करायचा. आणि हा चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा. हिरामन नाईक आता गोलंदाजीसाठी करावी लागेल स्ट्राईक
कारण अजूनही विकेट आलेली नाहीये. ब्रेक थ्रू द्यावा लागेल. पोदी गावचा हा खेळाडू आहे हिरामन नाईक. ग्रामीण क्रिकेट भरपूर मोठ्या प्रमाणात रायगड क्रिकेटमध्ये खेळलं जातं. तिथे देखील एक संघटना कार्यान्वित आहे. राकेश गायकवाड त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. रायगड क्रिकेट म्हटल्यानंतर आणि त्या परिसरातून रायगड क्रिकेटला एक वेगळा प्रोत्साहन त्यांच्या वतीने दिलं जातं. आणि धावा झाल्या 27. स्टम्प विजन स्टम्पचं दृश्य हळूहळू अंपायरच्या कॅपमध्ये देखील तुम्हाला कॅमेराज पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचीही चर्चा होईल. ज्यावेळेला ते लागतील ते सेट होतील. 17 कॅमेराच्या अंतर्गत ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे. पोदी गावचा हिरामन गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा बॉल होता, हलक्या हाताने ढकललाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. वाईडिश लॉंग ऑफला सिंगल तिथे मिळताना दिसेल. चैतन्य पाटीलने हा बॉल थांबवलाय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 28. आजचा 8वा दिवस आहे स्पर्धेचा. 21वा पर्व आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आहे. प्रेक्षकांना देखील उद्यापासून इथे कुपन्स दिले जाणार आहेत आणि त्याचं वाटप उद्या केलं जाईल. संध्याकाळी 4 ते 5, रात्री 8 ते 9. भरपूर मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. 2 बाईक आहेत लकी ड्रॉ मध्ये. लॉफ्ट केला यावेळेला, खेचलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर येतोय, जज करतोय, प्रयत्न सुरू आहेत परंतु ते अपुरे पडतायत. बॉल सीमारेषा पलीकडे हा येतोय. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज. सिक्सर. तिसरा षटकार आतापर्यंत मारलाय रविराजने. एक धाव इथे मिळेल या सिंगल नंतर. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 35 धावा फलकावर लागलेल्या आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना हे तिसरं षटक महत्वाचं षटक मानलं जातं. पॉवर प्ले नंतर कुठेतरी सेट झालेली जोडी इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न करते परंतु आतापर्यंत एक आक्रमक फटका आलाय. मुन्ना अजूनही शांत आहे. मुन्नाच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 6 धावा, 100चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 9 बॉलमध्ये 28 केल्यात. रविराज हिरेने राज करतोय मैदानात. आता मात्र सरळ बीट केलंय. पडल्यानंतर सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हिरामन पोदी गावचा हा खेळाडू आहे हिरामन नाईक. चांगला बॉल. मुन्नाने मन तर बनवलं होतं. एक वेगवान फटका खेळण्यासाठी तो तयारी होता परंतु बीट केलाय. हा डॉट बॉल येतोय. पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला. पकडून टाकलेला ऑफ कटर. लेफ्टी बॅटरसाठी लेग ब्रेक. परत एक वेळा तेच दृश्य. इम्पॅक्ट पाहतील. अपील जरी केली, रनआउटची संधी होती आणि ऑलमोस्ट विकेट सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता परंतु तोपर्यंत 2 धावा. लेग बायचा इशारा. मुन्नाच्या बॅटमधून धावा येत नाही. अशा परिस्थितीमध्ये नक्कीच तोच प्रयत्न होता की कुठेतरी विकेट फेकूया, पुढचा खेळाडू येईल फलंदाजीसाठी आणि तेच दिसलं. पण तो एक मोठा खेळाडू आहे. अपेक्षित नसतं कधी कधी या स्टेजला, या प्लॅटफॉर्मला, परंतु शेवटी ते देखील एक प्लॅनिंग करून मैदानामध्ये असतात की धावा येत नाही मग संधी दिली पाहिजे. हा बॉल थोडासा दूर ठेवलाय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बिनबाद 37 धावा झालेल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता जाऊया डगआउट मध्ये. काय प्लॅनिंग आहे ते विचारूया एखाद्या खेळाडूला. इट्स अ टाइम फॉर डगआउट इंटरव्ह्यू. थँक्यू कुणाल सर. आपण इथे आहोत आर्यन 11च्या डगआउटमध्ये आणि माझ्या समवेत असा एक गोलंदाज आहे की ज्याने मागच्या सामन्यामध्ये 13 धावांमध्ये 2 गडी बाद केले होते. विकास पवार. मूळचा संभाजीनगरचा असलेला विकास पवार. खरं तर बॉलिंग करायची विकास तुला आणि आता दोन्ही फलंदाज तुमचे अगदी शांतपणे खेळत आहेत आणि व्यवस्थितपणे स्कोअरला पुढे घेऊन जात आहेत. पण तुला बॉलिंग करायची. तुला किती धावा पाहिजे स्कोअर कार्डवरती ज्या तू डिफेंड करू शकशील? रवी भाऊ आणि मुन्ना भाऊ खूप छान खेळत आहे. आम्ही अपेक्षित 70 रन पकडलेले, त्यानुसार खूप छान खेळत आहेत. अजून रवी अहिरे खास करून आज दोन्ही सामन्यांमध्ये थोडासा फॉर्ममध्ये खराब चालला होता. काय सांगशील रवीसाठी की तू असा खेळ तसा खेळ, काय तुझा सल्ला असेल? नाही, दोन्ही मॅचला त्यांचा बॅड लक राहिला. त्यांचा कव्हरचा शॉट येतच नव्हता पण आता आलाय तर ते खेळत राहायचं वाटतं की 80+ होईल. असंच खेळत राहा लास्टपर्यंत. निश्चित
रवी अहिरेला देखील असं शांतपणे खेळत राहा, पण 70 धावा देखील बनवा, 70च्या पुढे जा असा सल्ला येतोय. विकास, संभाजीनगरवरून डोंबिवलीपर्यंत येणं किंवा आज सगळे जे खेळाडू आहेत, कुणी अहिल्यानगरवरून आलाय, कुणी नाशिकचे खेळाडू आहेत, तर हा जो सेट तुमचा इथे जुळलेला आहे, हे कॉम्बिनेशन तुमचं कसं आहे? आम्ही सर्कलला कंटिन्यू खेळत असतो सगळेजण. तर सिंबम भाईनं सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून एक चांगला मस्त टीम बनवलेला आहे सेट. तर सगळे खूप छान खेळत आहे. जरूर एक जबरदस्त टीम वर्क आहे. एक पराभव जरूर स्वीकारलाय, मात्र त्यानंतर विजय मिळवत आर्यन 11 मुसंडी मारलेली आहे आणि त्यांचे दोन्ही सलामीवीर आता अत्यंत सुंदर खेळतात. रवी अहिरे, मुन्ना शेख पुढच्या 3 षटकांमध्ये ते अजून जास्त धावा बघतायत. 70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न त्यांचा असेल, तर पाहायचंय किती धावांपर्यंत पोहोचतील आणि त्याचं रक्षण ते कसं करतील. इथेच थांबूया, जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे कुणाल दाते सर आपल्या समेत आहेत. थँक्यू. विकास पवार हा खेळाडू डगआउट इंटरव्ह्यू मध्ये होता आणि त्याची स्माइल पाहिल्यानंतर मला असं वाटतं की कोलगेट क्लोजअप अनेक कंपनीज त्याला ॲडसाठी प्रमोशनसाठी नक्की बोलवतील, अशी स्माइल त्याच्या चेहऱ्यावर होती. वा, टेलिकास्ट तेवढ्या दर्जाचा आहे. धावा झाल्या 37-37 विदाउट लॉस. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. (37) 3 ओव्हरचा खेळ संपलाय. लॉफ्ट केलाय, चांगला फटका आहे. कव्हर्स रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि यावेळेला रविराज अहिरेचा कव्हर ड्राईव्ह, दोन्ही लाजवाब. हा येतोय चौकार. चांगला फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. फुल टॉस, परत एक वेळा ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळताना दिसेल. मुन्नाने आतापर्यंत 9 बॉलमध्ये 6 धावा केल्यात. यो यो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी फलंदाजी मुन्नाकडून आहे, परंतु हा खेळाडू मोठा आहे. आता ती गरज आहे, टीमला मोठे फटके मारावे लागतील. बेधडक फलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, शुभम डाकी लॉफ्ट केलाय ऑन साइडला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. घड्याळात वाजलेत 10, घड्याळात वाजलेत 10. हा षटकार पहा. बॅटचा फ्लो पहा, बॅट कशी स्विंग झाली हातामध्ये. बॅट जाऊन मागे पाठीवर शाबासकीची थाप देते. याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता हा सिक्सर सुप्रीमोचा बॉल असाच ट्रॅव्हल होईल. 6 धावा येत आहेत. चांगला षटकार येतोय. हालाय माय हेवन, माय युअर पर्सनल पॅराडाईज. सिक्सर सोडून दिलाय बॉल, जाऊ दिला विकेट कीपरकडे. अंपायरचा सिग्नल. हेमंत शेट्टी सांगतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन. चांगले पंच आहेत हेमंत शेट्टी. जय पवार JP जास्त बाहेर टाकलाय बॉल आणि हळूहळू क्रीडा नगरीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं. दुपारी 2 वाजता ज्यावेळेला टॉस झाला, रन त्या उन्हामध्ये, आणि आता हळूहळू थंडावा जाणवतोय या क्रीडा नगरीमध्ये. मग मजा येते क्रिकेटची कॉमेंट्री करायला, क्रिकेट पाहायला. ऑन साइडला परत एक वेळा बॉल चांगलाच फिरवलाय. बॉलला पाठवलं एक टप्पा घेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघतोय गोलंदाजाचा फेस आणि बॉल ओलांडतोय बाउंड्रीची वेस. हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. चौकार.
चांगला फटका, बरोबर मी मगाशीच उल्लेख केला 9 बॉलमध्ये 6 धावा केल्यात. हा स्कोर बोर्ड साजेसा नाहीये मुन्ना सारख्या खेळाडूला. मी याचा खेळ जवळून पाहिला, गेले कित्येक वर्ष पाहतोय. हा बरंच तो थोडासा वेळ घेतो मग आक्रमक होतो आणि आता ती वेळ आली आहे. त्याच्या बॅटमधून धावा येतात. शुभमचा खरपूस समाचार. स्क्वेअर ड्राईव्ह, ओ हो, काय फटका आहे. थंडक, डोळ्याला थंडक. अजून काय वर्णन करावं, शब्द सुचत नाहीयेत. बॉल सीमा पार येतोय, सुईतून धागा काढला. हा चौकार. मुन्ना शेख, पायात टाकलेला बॉल हा उडवलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न फिल्डर कडून झालाय. सूरज पाटील एक चांगला फिल्डर आहे. टीव्ही अंपायरची मदत, बाउंड्री चेक केली जाईल. हेमंत शेट्टी याने इशारा केलाय बाउंड्री चेक करा, कारण बरोबर आहे, योग्य निर्णय त्यांचा. टेक्नॉलॉजी आहेत, 17 कॅमेऱ्याचा वापर होतोय, त्याच्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही आणि त्याचमुळे बाउंड्री चेक केली जाईल. नितेश कदम, पालघरचे पंचायत, अप्रतिम अंपायरिंग त्यांनी देखील केली आहे. टेंबी खोडावे, पालघर इथून ते आलेले आहेत. रोहित पाटील सध्या आपल्या मुख्य व्यासपीठावर आणि त्यांच्याच बरोबरीने विनोद चौधरी आपल्याला पाहायला मिळतात. आता हेही नाव पाठ झालं त्या लिस्टमध्ये, आपल्या डोक्याच्या मेमरीमध्ये विनोद चौधरी यांचं. आणि चांगले कार्यकर्ते आहेत विनोद चौधरी, सातत्याने असतात. ही आमची A1 जोडी. आता मला वाटते सकाळी मॅच सुरू करायची गरज नाहीये, कारण आता दुपारी मॅच सुरू होतात. तरी देखील मेहनत गेले कित्येक वर्ष या A1 जोडीने घेतली आहे. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, आणि हे दोन्ही मित्र तसेच आहेत, एकमेकांच्या साथीला नेहमीच असतात. प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी. डिसिजन पेंडिंग आहे, बाउंड्री चेक केली जाते, त्याच्याविषयी चर्चा सध्या सुरू आहे आमच्या कंट्रोल रूम मध्ये, म्हणजेच PCR, प्रोडक्शन कंट्रोल रूम हा त्याचा फुल फॉर्म. दोन्ही पंच चर्चा होते आणि आता ते दृश्य दाखवलं जात आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये हातामध्ये होता, ढकलण्याचा प्रयत्न, तो ढकलला देखील. आणि आता टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील या धावा वाचल्यात की नाही. वाचवलेल्या धावा, ज्या धावा धावून घेतलेल्या आहेत फलंदाजाने, त्या धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये आणि फलंदाजाच्या खात्यामध्ये. मागच्या बॉलवर एकच धाव घेतली आहे. येस, मुन्ना आता स्ट्रायकिंग इनला. मागच्या बॉलवर एकच रन आली आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 58 धावा स्कोर बोर्डवर. फुल टॉस बॉलवरती एक धाव आली आहे मुन्नाच्या खात्यामध्ये. रविराज अहिरे, मागच्या ओव्हरमध्ये ती बॅटिंग मिळाली नाहीये. निखळ प्रकाश या क्रीडा नगरीमध्ये चांगलं असं दृश्य, फ्लड मध्ये न्हावून निघाली ही क्रीडा नगरी. मोठी स्पर्धा, साहसाचा महासंग्राम ही टॅगलाईन यावर्षी या स्पर्धेची. गोलंदाज तयार, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, गोलंदाजाच्या कडे बॉल जातोय. परत एक वेळा डिरेक्ट हिटचा प्रयत्न इथे झाला, परंतु स्टंपचा वेध घेता आलेला नाहीये. एक धाव मिळते. आता धाव मिळताना दिसेल सिंगल मुन्नाच्या खात्यामध्ये. हिरामन नाईक पोदीगावचा हा खेळाडू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 59, 59 धावा. रविराज अहिरे 11 बॉलमध्ये 33 धावा केल्यात. आज आपण एक अर्धशतक पाहिलंय, ते सुमित ढोंगडेच्या बॅटमधून आलं. तो देखील नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. परंतु आणखीन एक दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का हा प्रश्न आहे. 17 धावा दूर आहे अजूनही फलंदाजी करत असताना रविराज अहिरे. पुढचा बॉल हिरामन नाईकचा. फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला आहे, हँडसम ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगला थ्रो येतोय, तोपर्यंत एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत जाईल फिल्डर. 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा मिळत आहेत रविराज अहिरेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 61 धावा. 61 धावांची पहिल्या विकेटसाठी भव्य दिव्य पार्टनरशिप मी म्हणेन. धावसंख्येला चांगला आकार दिला. मुन्ना थोडासा संत वाटत होता, त्याने देखील सांगितलं शांत बसायला, मी काही संत नाही, आणि त्याच्या बॅटमधून मग आक्रमण झालं. 9 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्याने केल्या होत्या. परत एक वेळा एक कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना जमिनीला घासत पुसत साठत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. क्लासिकल ड्राईव्ह, हा क्लास CLASS लिहिलं असेल त्या बॉलवर, असा हा फटका होता. शॉर्ट बॉल पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न सुरू झालाय, फंबल्ड बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार आलेला आहे यावेळेला मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार येतो. या चौकाराच्या मदतीने तो पोहोचलाय सध्या फलंदाजी करत असताना 41 वर, आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढतील धावा. आता झाल्यात 43. आणि आता लक्ष्मण चौधरी यांच्याकडून पारितोषिक आहे. अर्धशतक जर आलं तर 5,000 रुपयाचं पारितोषिक बॅटरला दिलं जाईल रविराज अहिरेला. आयोजकांच्या वतीने देखील 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे अर्धशतकासाठी. 14 बॉलमध्ये 43 धावांची अफलातून खेळी आतापर्यंत साकारली आहे. बॅटिंग करत असताना रविराज अहिरेने अफलातून बॅटिंग, क्लास बॅटिंग. परत एक वेळा ड्राईव्ह, हा स्क्वेअर ड्राईव्ह आहे, बॉल सीमा रेषा पलीकडे. आणखीन एक दमदार दर्जेदार फटका, हा येतोय चौकार. बळकट आहे रविराज अहिरेचा खांदा, बळकट आहे रविराज अहिरेचा खांदा. चौकार मारलाय सलग 3दा. चांगली बॅटिंग, लाजवाब खेळ, आणि या चौकाराच्या मदतीने तो पोहोचलाय 47 वर. परत एक वेळा इनफिल्डच्या वरून कवसला बॉल सीमा रेषा पलीकडे. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे रविराज अहिरेचं. ती मानवंदना इथे दिली जाईल. अप्रतिम फलंदाजी, मॅग्निफिसंट नॉक बाय रविराज अहिरे. ही इज ऑन फायर नाव. काय बॅटिंग त्याने केली आहे. 16 बॉल मध्ये 51 धावा, आणि त्याच्यामध्ये त्याने 2 वेळा डबल, 6 चौकार, 3 षटकार, 5 सिंगल घेत असताना हे दमदार असं अर्धशतक नोंदवलं या मॅच मध्ये. यस डीजे. क्लास इथे दाखवलाय, बॅटिंग मधला दर्जा, स्टँडर्ड इथे उंचावणारी ही इनिंग होती. धावा झालेल्या 77. पहिले धावा येत नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर रविराज अहिरेने मोर्चा खोलला या मॅच मध्ये. 2 ओव्हरमध्ये, मागील 2 ओव्हरमध्ये 40 धावा आलेल्या आहेत. लक्ष्मण चौधरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी, आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने 3,000 रुपयाचं पारितोषिक, असं 8,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे फलंदाजाला. रविराज अहिरे या फलंदाजाला. सोहेलधार पवार या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय विनोदजी रतन पाटील सध्या आपल्या स्क्रीनवर आहेत. A1 जोडी बरोबर लक्ष्मण चौधरी, प्रफुल्ल पाटील आणि रोहित पाटील तिथे आहेत. पायावर टाकलेला बॉल अपील होती सोहेलधार पवारची. उरण NEDचा हा गोलंदाज लेग बायचा इशारा होईल असं वाटतंय, आणि हो पंचांनी तो कळवलाय. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा ऍड होतील खात्यामध्ये बॅटिंग टीमच्या. एक्स्ट्रा 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतात. चांगला निर्णय हेमंत शेट्टीचा. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर, इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर, त्याच्यामुळे एकदम सोपा निर्णय असतो. राऊंड विकेट लेफ्ट आर्म सीमर बॉलिंग करतो तेव्हा. लॉफ्ट केलाय. ओ हो हो, काय फटका आहे.
संदीप पाटील असेच मारायचे. हा बॉल सीमारेषा पलीकडे, तांबडा पांढरा झणझणीत मारलाय षटकार खणखणीत. पद्धतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 85 धावा. सोहेल धारपरवारवर आता दबाव आहे, कारण मुन्ना ए स्ट्राइक करायला त्याने सुरुवात केली आहे. परत एक वेळा स्ट्रेट बॅट चांगली फिरली आहे. बॉल सीमा रेषा पलीकडे. चांदूमामा भागलास का? हा मुन्नाचा षटकार पाहिलास का? आणखीन एक मोठा धमाका. माय हेवन सिक्सर. चांगली बॅटिंग. नाशिकचा खेळाडू आहे. काय बॅटचा फ्लो दाखवला. बरोबर जिथे षटकार मारायचा होता तिथे आपसुकच नजर जाते आणि नंतर ती मान फिरवली. येस, क्लिअर झालाय हा षटकार. 6 धावा येत आहेत. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 91 धावा. 100 पार केली जाईल का? 2 षटकार मारलेले आहेत. पाहूया आता तिसरा येतोय का? आयोजकांच्या वतीने 2000 आहेत. ऑन साइडला बॅट फिरली आहे. गॅप मध्ये चाललाय काऊ. कॉर्नरला नाही थांबू शकत कोणी. फक्त बॉल दिसेल धावताना बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. पहिल्या 9 बॉलमध्ये याच मुन्नाने फक्त 6 धावा केल्या होत्या आणि त्याच्यानंतरच्या 9 बॉलमध्ये त्याने 32 धावा केलेल्या. त्याच्यावरून अंदाज लावू शकता. पहिल्या 9 बॉलमध्ये असं वाटत होतं रोहित की कुठेतरी अँबॅसेडर कारचं इंजिन लावलंय आणि त्याच्यानंतर 9 बॉलमध्ये मग फेरारी सारखा धावताना दिसलाय. आता परत एक वेळा गॅप मध्ये गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून काढलाय बॉल सीमारेषा पलीकडे. मुन्ना पोहोचलाय 42 वर. टीमची धावसंख्या पोहोचली 99 धावा. पहिल्या विकेटसाठी हायएस्ट पार्टनरशिप या दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी मधली. 99 धावा झाल्यात. 99. नो लॉस विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी भव्य पार्टनरशिप. मुन्ना तयार. लास्ट बॉल. बॉल चाललाय ढगात. हा चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी विनोदजी रतन पाटील साहेब देखील खुश आहेत ज्या पद्धतीने मुन्नाने बॅटिंग केली आहे. 6 धावा येत आहेत. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम दर्जेदार खेळ. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ आली आहे या मॅच मध्ये. मुन्ना दादाची वेळ. वा मुन्ना वा. चांगली बॅटिंग. 48 धावांची खेळी मुन्नाने या मॅच मध्ये साकारली. दमदार असं अर्धशतक बॅटिंग करत असताना रविराज अहिरेने साकारलंय. पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावामध्ये हायलाइट्स काय राहिली तर दोघांचीच बॅटिंग, कारण दुसरा कोणी खेळलेलाच नाहीये, कोणालाच बॅटिंग दिलेली नाहीये असंच म्हणावं लागेल. विकेट कोणाला घेता आलेल्या नाहीयेत. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर राजेश दादा पाटील आम्हाला सांगतायत धावा झालेल्या 105 आणि 106चं लक्ष. प्रचंड मोठं टार्गेट. गोष्ट छोटी डोंगरा एवढी, परंतु ही गोष्टही छोटी नाही आहे, परंतु डोंगरा एवढी मोठी नक्की आहे. टार्गेट मोठं आहे. या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जाईल का याची कहाणी कॉमेंट्री बॉक्समधून तुमच्या समोर सलीम भाई घेऊन येतील. धन्यवाद.
चलिए मैदान के अंदर फिर से एक बार आपका स्वागत है। एक शाम हमेशा कहते हैं कि एक अलग सुकून के साथ में होती है, लेकिन इस टूर्नामेंट की खासियत ये है कि हर कोई को यहाँ पर सुकून मिल रहा है। इसकी वजह देखिए तो स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक 2025 है। आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई है और उसके साथ में एक बेहतर काम किया है सपोर्टिंग बार। अगर देखिए बात करें मुक्ता एंड योगीराज डेवलपर्स पावर बाय माय हेवन, तो शायद अगर देखिए यहाँ से अगर बात करेंगे एक बेहतर कल, बेहतर शाम, बेहतर नतीजा। लेकिन कहीं ना कहीं अशोक सर इस टूर्नामेंट का क्या सबसे बड़ा हाईएस्ट स्कोर बन गया है। वजह देखिए तो थोड़ा सा ऐसा लगा कि ये दोनों मुन्ना शेख और रवि अहिरे, ये शायद ऐसा लगा कि मैच कम और हाईलाइट ज़्यादा दिखा रहे और हाईलाइट वाला मैच किया सबसे बड़ा। कहते हैं ना 2 मैच फ्लॉप हुए रवि अहिरे, और जहां पर एक में एक बनाया था, दूसरे में गोल्डन डक के शिकार बने थे। एक चौका बस लगाया था पहले गेंद पे, तो सबसे कम रन 2 मैच में 2 इनिंग में एक कप्तान है, तो शायद एक बढ़िया नोकझोंक हुई होगी। लेकिन शायद उसके बाद में पलट के वार किया है और कप्तान साहब का बल्ला है ना सीना तान चला है। ये कहते हैं 48 गांव वाइज अगर किए तो ये बेहतर 4 व्हीलर है। कहते हैं ना मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द सीरीज को दी जाएगी। कहते हैं ना कि जब फाइनल होगा वो कहते हैं ना अपने गांव में सबसे बड़ा जल्लोष करने का मौका यही रहेगा। ये गांव में यही होता है। ये बहुत बड़ी बात है। और शब्द देखिए ये चमचमाती कार है ना, वो कहते हैं ना 48 गांव ने ये हिस्सा लिया, उसके साथ में एंट्री बस 1 रुपये, शायद देखिए तो 1 रुपये। उसके अंदर इतना बड़ा टूर्नामेंट और उसके साथ में देखिए मैन ऑफ द सीरीज के साथ में बहुत बड़ी एक चमचमाती कार अपने घर ले जा सकते हैं। ये कहते हैं ना पहले ज़माना बीत गया है, ये ज़माना अलग है। और स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक मतलब टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप। चले मैदान के अंदर रुक करते हैं तो 2 तगड़ी टीमें फिर से बार करण मड़वी सामने, अगर ये सुमित, इस समय सुमित स्ट्राइकिंग सामने शिवाम शेख। बल्ले के बीचों बीच शायद देखिए सुमित ने अपने आप को प्रमोट किया था इसी मैच के साथ। 2 रन लेना चाहते हैं और डायरेक्ट हिट तो है, लेकिन शायद यहाँ के अंपायर तड़पा की तरफ रुक करेंगे या शायद पहुँच गए, इसके ऊपर नजर रहेंगे। और जी हाँ पहुँच गए। शायद देखिए तो एक तकनीक होती है, जिस टीम के सामने सुमित ने अर्धशतक पार किया तो उसी टीम के सामने हाथ कर रहे 2, तो शायद यहाँ पर अपने आप को बल्लेबाजी में प्रमोट किया है। ये बहुत बड़ी बात है। और करण का बल्ला चल नहीं रहा आज। वो कहते ना आज है ना 0-0 पे कहानी बनी है करण की। वो हीरो वाला खिलाड़ी है। देखिए ज़िंदगी में बहुत सारे जीरो बनते हैं, लेकिन जीरो के सामने आगे बढ़ते हैं तो हीरो लफ्ज लग जाता है। ओ तीखा बाउंसर, परफेक्ट ये तीखा बाउंसर आपका क्या, इट्स अ वाइट बॉल। ये बहुत ज़बरदस्त गेंद थी। ना शाम के समय में थोड़ा सा वन बाउंस का इशारा भी है, वाइड भी है, लेकिन कहते हैं तेज गेंदबाज अपने नखरे दिखाते हैं बल्लेबाज के सामने, तो शायद है ना वो बल्लेबाज बहुत जल्दी जवाब देते हैं। टेनिस क्रिकेट में तो बखूबी देते हैं, लेकिन सुमित बनाम सिबान, बिग बैटल, बिग राइवरी। हो एक और बातवा थोड़ा सा इस बार लेंथ थोड़ी सी नीचे रखिए, थोड़ा सा रहते हुए, लेकिन अंपायर को यहाँ पर चेक करेंगे, हाइट के लिए चेक करेंगे। पहले वन बाउंस का इशारा है, तो शायद है ना ये रिव्यू लिया गया है। बहुत जल्दी यहाँ पर सुमित ने उसको कॉल किया है। वो कहते हैं ना खोने के लिए तो आपके पास सब कुछ है, लेकिन पाने के लिए बस एकमात्र रिव्यू होता है। रिव्यू आपको दिया जाता है, इसके अंदर आप क्या करते हैं। लेकिन कहते हैं ना अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है हाइट के लिए। अब देखना है कि डिसीजन क्या होगा। लेकिन एक बड़ा मुकाबला है, ये बड़ा मुकाबला हमेशा देखिए जितना बड़ा मुकाबला होता है उतना मैच अच्छा होता है, क्योंकि कहानी यही होती है भाई बड़े के सामने खेलना है तो बड़ा होकर। इसी तरह से 434 जब टारगेट सेट हुआ था ऑस्ट्रेलिया बनाम अफ्रीका का मुकाबला, तो कहीं ना कहीं वो बात करेंगे अफ्रीका ने वो मुकाबला चेज किया, वर्ल्ड का सबसे बड़ा रिकॉर्ड भी बना लिया। कहते हैं रिकॉर्ड बनते हैं टूटने के लिए। स्वर्गीय रतन बुआ स्मृति चषक की बात करें तो ये बहुत बड़ा रिकॉर्ड इस साल है, लेकिन क्या ये रिकॉर्ड अपने नाम ये कर सकते हैं। इट्स अ फेयर डिलीवरी, अंपायर की तरफ से डिसीजन आता हुआ। यही बात होती है जब अंपायर के साथ में आप चैलेंज करते हैं, तो शायद यहाँ पर कम हाइट के खिलाड़ी है, लेकिन यहाँ पर अंपायर ने, थर्ड अंपायर ने कहा इट्स अ फेयर डिलीवरी। मज़ा आएगा इस मुकाबले में, क्योंकि 2 ओवर का अगर देखिए तो इसके अंदर अब जितने रन बनाते हैं, नहीं शायद देखिए तो यहाँ से थोड़ा सा अंपायर ने इशारा दिया, इट्स लेग बिफोर।
यहाँ पर ओयूटी आउट, बड़ा झटका पिछले मतलब करण मणवी के रूप में मिला था यह झटका, लेकिन इस समय देखिए तो ओए होए बीचों बीच में पैर बीचों बीच में आ गया और अंपायर की उंगली वो झट से खड़ी हो गई। उसके बाद में यहाँ पर सुमित एक बेहतर इन फॉर्म बैटर बहुत जल्दी डगआउट में आते हुए और थोड़े से चेहरे पे नाराज़गी झलक रही है, क्योंकि एक कहते हैं ना कि एक बेस्ट फॉर्म में खिलाड़ी होता है तो शायद बहुत जल्दी उसको डगआउट में, लेकिन कहीं ना कहीं वो करण मणवी, मैं ये बात से दोहराना चाहूँगा, करण मणवी ने 2 मुकाबले ओपन किए, वहाँ पर गोल्डन डक के शिकार बने, लेकिन उसके साथ में अब सुमित देखेंगे तो आते हुए ये देखिए तो विनोद दादा, ये देखिए तो हमारे स्क्रीन के साथ में जुड़े, क्योंकि यही है, क्योंकि देखिए तो एज अ स्पीच बनाने से इस मैदान को खासियत, मैदान के साथ में जुड़ने के साथ में पहले दिन से जुड़े, उसके साथ में बखूबी अपने कंधों पे जिम्मेदारी लिए हैं एज आयोजक। इतना साल का एक कारवा, 21 साल, नॉट अ जोक, आसान नहीं है, लेकिन उसके साथ में यही काम करते हैं भाई। 20 साल अलग फॉर्मेट, लेकिन 21वां साल इस साल ऑल इंडिया ओपन को मौका दिया, उसके साथ में गाँव निहाय अलग टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज के लिए 4 व्हीलर, अलग अलग काम है और बेहतर काम यहाँ पर 3 पे 1। सुमित बैक टू द पवेलियन, न्यू बैटर ओमकार पाटिल आए हैं मुरबी के। ओमकार नाम इनका ओमकार है कि अपने नाम की जय जयकार करेंगे, एक मौका इनको मिला है, लेकिन सामने तजुर्बेदार गेंदबाज सिबान बल्ले के बीचों बीच डगआउट से सेट हो गया है और बिल्कुल स्क्वायर लेग के ऊपर से जड़ दिया, स्टैंड में मिल जाएंगे माय हेवन 6 और 6 रन। इस समय देखिए तो सबसे तेज भागते हैं, बात करिए तो मथुर की बात करें तो बकासुर के साथ में, लेकिन ये हुआ क्या है बीच मैदान में, बहुत बड़ी गलती हुई है और आता हुआ यहाँ पर चौका। पहले 2 में आए 10, ओमकार पाटिल आए हैं अपने नाम की जय जयकार करते हुए। तर हॅट्रिक षटकारासाठी हे पारितोषिक आहे 20,000 रुपयाचं राहुलभाई पाटील यांच्या वतीने। सलग 3 षटकार मारल्यावर हे पारितोषिक दिलं जाईल ओमकार पाटील याला। धन्यवाद। जबरदस्त यहाँ पर बीच मैदान में कहते हैं रन आएंगे, देखिए मैदान के आप अंदर रहेंगे तो रन आएंगे, ये बहुत बड़ा इनाम राशि भी है और लगातार 3 छक्के के लिए बहुत बड़ा नाम है बैलगाड़ा शरीयत में राहुल जी इनका, क्योंकि मैं अगर देखिए तो फल्टन से रंजीत निम्बाकर, अगर देखिए तो कहीं कहीं अगर देखिए सरजा, उसके बाद में राहुल जी इनकी दोस्ती। एक और मतलब फुल लेंथ गेंद, ड्राइव अच्छा किया है, मिड ऑफ में खिलाड़ी है, मिलेगा रन सिंगल, ये क्या बेहतर बल्लेबाज है भाई। बीच मैदान में आया, पटकी हुई गेंद, स्क्वायर लेग में छक्का, उसके बाद में चौका, 2 में 10, तीसरे पे सिंगल, 3 गेंदों में 11, स्ट्राइक अपने पास रखेंगे और कहानी खत्म एक के बाद में लगे रन 14। 1 ओवर्स गॉन, 40 रन एंड 1 विकेट लॉस ऑफ द टीम। ये कहीं ना कहीं जितने अब रन जोड़ेंगे, ये 2 ओवर में जितने रन आएंगे आपके लिए उचित है। और शायद देखिए ओमकार एक बड़े मंच का बड़ा खिलाड़ी है, तकदीर हमेशा मौका देती है, मेहनत आपकी चौका देती है और चौका देने वाली मेहनत आप यहाँ पर कर लीजिए। क्या बेहतर ये मैदान खास है, आउटफील्ड यहाँ की तेज है, गेंद रुकती कहाँ है। उसके साथ में देखिए तो बेहतर गैलरीज आप देख रहे हैं, जिधर जाएंगे वहाँ पर दर्शक है, वजह बस एक है, मेरी प्यारी टूर्नामेंट है, टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप है और मैं ना जाऊँ ऐसा हो नहीं सकता। और टेनिस क्रिकेट के लिए दौड़े दौड़े चले आते हैं, क्योंकि वजह बस एक है, अपनी टूर्नामेंट स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक हो रही है, 21वां साल है, कामयाब करने के लिए हम आए हैं और ये है महासंग्राम। सिबा ने खर्च किए 14, 1 विकेट जरूर अपने नाम किया, सुमित का बहुत बड़ा, लेकिन फील्ड पोजीशन की अगर बात करें तो फ्लाई स्लिप में एक खिलाड़ी है, शॉर्ट फाइन में एक खिलाड़ी है, गली में पॉइंट में, उसके साथ में मिड ऑन के क्षेत्र में एक खिलाड़ी है। ये गेंद बस ऊपर गई है, ओमकार जी पाटिल, शायद देखिए तो यहाँ पर गलती होती हुई विकास आए हैं, विकास पवार, और ओमकार पाटिल को जाना पड़ेगा बाहर, बहुत बड़ी विकेट।
विकेट जाती हुई, क्योंकि बहुत बड़ी उम्मीदें थी कि 3 छक्के लगाने पे 20,000 रुपये के कैश प्राइज था, लेकिन कहीं ना कहीं वो उम्मीद बाकी रह गई। और शायद देखिए न्यू बैटर अब बल्लेबाजी करने के लिए मैदान में करण मडवी का साथ देने के लिए चैतन्य आए हैं। शायद देखिए नाम में चैतन्य, नव चैतन्य लेके मैदान में आए हैं, क्योंकि एक तरफ देखिए तो विकास पवार मैन फ्रॉम छत्रपति संभाजी नगर प्रभावित इस गेंदबाज ने की है। तीक की गेंदबाजी, हाथ से थोड़ा सा इंजर्ड जरूर है, लेकिन गेंदबाजी में कोई कहते ना कसब छोड़ी नहीं है। वजह है कि बेहतर टूर्नामेंट है, बेहतर को मैं बेहतरीन करने के लिए यहाँ पर आया हूँ, और शायद आसान नहीं है। बड़ा विशाल लक्ष्य का 106 का पीछा करें तो शायद यहाँ पर एक नॉन स्टॉप जोड़ी चली थी मुन्ना सिख और रवि आहिरे के बीच में। ये फिर से एक बार गेंद, अरे छूटा है कैच। शायद देखिए थोड़ा सा कैच प्रैक्टिस कराना चाहते थे, वो कहते थे इतना आसानी के साथ में पकड़ने की कोशिश की और क्या छूटा है वहाँ पर। वो थोड़ा सा ना ये लाइफलाइन मिलती हुई, और शायद देखिए टर्न के लिए खेलना चाहते थे। कटर गेंद थी, पड़ने के बाद में गेंद थोड़ी सी घूमी, बाहर निकली गेंद, उसको ड्राइव करना चाहते थे। बल्ले का महीन सा किनारा लगा, उसके बाद में एक्शन रिप्ले में देखा कि वो हाथे बहुत जल्दी बंद हो गया। उसके बाद में कैच ड्रॉप हुआ, उसके बाद में ये कहते हैं ना थोड़ा सा देखने लायक भी हुआ है चेहरा। पंद्रह पे 2, 1.2 के बाद में करण मडवी शायद इस बार कुछ अलग करने की कोशिश में, लेकिन ऊपर गेंद खड़ी हो चुकी है और खिलाड़ी डाउन दी बॉल। लगातार करण मडवी का आज फ्लॉप शो जारी है। एक और अब जा रही है। बड़ा लक्ष्य कहते हैं ना कि उस बहुत विशाल लक्ष्य का खड़ा कर दिया है। अब कहते हैं ना कि ये कहते हैं ना लड़ने की बजाय अब देखिए तो वो कहते हैं ना हथियार डाक के बाहर जा रहे हैं। शायद कहते हैं ना कि लक्ष्य छोटा हो या बड़ा हो, अपनी दिलेरी साबित करना चाहिए। किरण खोबरे वहाँ पर थे, पकड़ा कैच, विकेट आई और कहीं ना कहीं खाते में गई है विकास। क्या बेहतर विकास किया है इस टीम ने। बढ़िया मुकाबला शायद करण के लिए गया नहीं है। लगातार 3 मैच खेले, तीनों के 3 मैच में एक भी रन बना नहीं है। शायद सबसे बुरा दिन मेरे हिसाब से करण मडवी का रहेगा ये इतनी बड़ी टूर्नामेंट में सबसे खराब दिन रहेगा, क्योंकि इनके बल्ले से इतनी बड़ी टूर्नामेंट में एक भी रन बनना नहीं, वो शायद ये बहुत बड़ी नाराजी है। सिक्सर किंग छोटे दिन में बहुत चर्चे में बल्लेबाज। और शॉट ये भी अच्छा है, मिड ऑफ के खिलाड़ी को बीट करके क्लास यहां पर दिखाते हुए एक बहुत कड़क चौका यहां पर आता हुआ, ये लगता हुआ मुक्ता स्पेशल चौका चारण। शॉट यहां पर चौका मारते हुए सूरज पाटिल। नहीं है, देखिए बल्ला वो कहते हैं ना आपके कहीं पे निगाह कहीं पे इशारा, इस तरह से कहा नहीं बीच मैदान में। वो कहते हैं सामने गेंद पड़ने के बाद में एक बहुत टर्न किए इस गेंद ने की हरकत और गेंदबाज विकास पवार को मिल रही है बरकत। वो कहते हैं ना बल्लेबाज सूरज पाटिल थोड़े से स्तब्धी हुए। पहले एक अच्छा शॉट, लेकिन उसके बाद में टॉट गेंद, एक तेरी एक मेरी वाली बीच मैदान में कहानी 19 पे 3। दूसरी ओवर की आखिरी गेंद, ओए होए क्या बात है। थोड़ी सी ये गेंद है ना वो विकी पवार, अगर देखिए तो यहाँ से विकास पवार की इस गेंद ने थोड़ा सा ना शाम के समय, रात के समय में ये सूरज पाटिल से थोड़ी सी बातचीत करके गई है विकेट कीपर के दस्तान में। अशोक जी अगर देखिए इस गेंद ने पूछा होगा हाय हेलो हैंडसम शाम के समय में कैसा है, इस तरह से यहाँ पर गेंद ने सवाल पूछा है। अब बहुत जल्दी जवाब देंगे सूरज पाटिल, क्योंकि गेंदें बाकी 24 है, रन चाहिए 87, लक्ष्य बड़ा है। लेकिन कहते ना क्रिकेट के मैदान में हारते वो हैं जो लड़ते नहीं हैं, लड़ते वो हैं जो साहस करते हैं। साहस वो करते हैं जिसके सीने में दिल धड़कता हो, और जिसके सीने में दिल धड़कता हो वो जिंदगीपन की मिसाल है। और क्रिकेट के मैदान में यहाँ पर आए हैं, कुछ बेस्ट करिए, अपने आप को सिद्ध कर लीजिए।
फिर जगह आपको प्रसिद्ध करेगा, इसमें कोई दोहराई नहीं है। एक बड़ा मुकाबला, बड़ा मंच यहाँ पर। टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप आप खेल रहे हैं, वो कहते हैं आपकी सारे रिकॉर्ड, सारी जिम्मेदारी आपको हमेशा सालों साल आपको याद रहेगी, लेकिन ये मंच बहुत बड़ा है। गेंदबाजी में तेलंगाना एक्सप्रेस महेश कामरे, एक अलग शैली की गेंदबाज है, प्रभावित इस गेंदबाज ने किया आज पूरी। ये शॉट अच्छा है, मिड ऑफ के ऊपर से मिला मौका, जनाब ने जड़ दिया चौका। ये मुक्ता स्पेशल आता हुआ एकदम कड़क चौका चारण। कहते हैं ना कि अच्छा शॉट है, बल्ले के साथ में मिडल हुआ, चौका यहां पर आते हुए 23 रन। महेश फिर से एक बार फुल टॉस गेंद, प्रॉपर टाइमिंग, गेंद गई हवाई सफर, पहले चौका, उसके बाद में जड़ दिए स्टैंड में, मिल जाएंगे बाय हेवन 6 रन। ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है। 6 रन। तो कैच भी पकड़ लिया वहां पर। एक और बतवा, फिर से एक बार, ये भी शॉट अच्छा है, इस बार मिड विकेट के क्षेत्र में। एक रन लिया, दूसरा रन लेना चाहते हैं, थोड़ा सा हड़बड़ाहट हुई है यहाँ पर, शायद कि चैतन्य के साथ में रन लेना चाहते हैं, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, लेकिन इस बार मना किया भाई, कदम रखी है। 30 पे 3, 2.3 के बाद में थोड़ा सा ये अच्छी सोच सूरज और चैतन्य के बीच में। महेश के ऊपर आक्रमण कर रहे हैं, 3 में 11, 3 गेंदों में 11 अब तक आए हैं। एक और बतवा, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी बन गया दर्शक। यह आता हुआ माहेवन 6 रन। मूड में आए खिलाड़ी, कुछ खास करने के लिए आए, एकदम सामने लेन 36 पे 3, बड़ा महंगा और महेश का। और ये इस बार देखिए नजरें पहले ही हटा दी थी, लेकिन शॉर्ट स्क्वायर रीजन में गेंद ट्रैवल करती हुई सिंगल यहां पर आता हुआ, सिंगल के साथ में 37, 3 विकेट के नुकसान पे तीसरे ओवर के आखिरी गेंद है। 18 रन आए हैं। महेश अगर कामड़े की बात करेंगे तो तेलंगाना के गेंदबाज हैं, बहुत प्रभावित इस गेंदबाज ने किया है, लेकिन ये बल्लेबाज चैतन्य अलग अंदाज में 4 गेंदे 12 रन। दूसरी तरफ सूरज 5 में 11, एक बढ़िया बल्लेबाजी सेट होती हुई बीच मैदान में। एक और बतवा, फिर से एक बार स्टैंड में उड़ी 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 जाए, स्टैंड के बाहर जुड़ जाए। एक और लंबा छक्का यहां पर आता हुआ, ये लगता हुआ माय हेवन 6 रन। तीन की खत्म हुई है, लेकिन 3 के जाते जाते ने लंबा छक्का गया। बाबा जी इनके बिल्कुल देखिए बैनर को सलामी दी, तो 3 के आते आते 3000 की मोहर भी इस खिलाड़ी को मिलेगी। वेट का ये कहते हैं कि एक टाइमिंग, एक राइमिंग, एक जबरदस्त जुड़ के यहाँ पर आता हुआ 3000 के दावेदार भी बने हैं। क्या बात है, जिनके नाम से टूर्नामेंट का चयन, जिनके नाम से ये टूर्नामेंट टेनिस क्रिकेट विश्व का वर्ल्ड कप यहाँ देख रहे हैं आप। हॅलो, इथे मैत्रेय स्पोर्ट्सच्या डगआउटमध्ये आपण आहोत आणि आपल्या समवेत एक स्टार फलंदाज आहे सुमित धोंगडे। खरं तर मॅच पहिल्या 2 षटकांमध्ये थोडीशी परिस्थिती कठीण होती, मात्र मागच्या षटकामध्ये काय धमाका झालेला आहे आणि पुढच्या 3 षटकांमध्ये देखील आता या मॅचमध्ये पलटवार होऊ शकतो। काय सांगशील सुमित? हो नक्कीच, कारण त्यांच्या पण रन 3 ओव्हर कमी होते आणि शेवटच्या 3 ओव्हरला त्यांनी रन मारले। आता आम्ही पण बघू, आम्ही पण मारू रन या। सुमित, मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की अशा अडचणीच्या परिस्थितीमध्ये तू कधी अशी एखादी इनिंग साकारलेली आहे का? हो नक्कीच, कारण क्रिकेटर आहे आपण, अडचणीत चांगला परफॉर्मन्स करणार तरच टीम जिंकणार।
निश्चित एक जबरदस्त मॅच आहे आणि ड्रिंक इंटरवल्स बी आता पूर्ण होत आहेत. किती उत्सुकता आहे तुला या स्पर्धेच्या पुढच्या फेरीत खेळण्याची? हो नक्कीच, कारण चांगली टुर्नामेंट आहे. आयोजन खूपच चांगलं आहे दादांचं आणि एवढ्या चांगल्या लेवलला आम्हाला खेळायला भेटला, भरपूर चांगलं वाटते. निश्चित आता इथे ठिणगी पडलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये विस्फोट होऊ शकतो. खरं तर टार्गेट मोठं होतं, मात्र मागच्या षटकामध्ये काय बॅटिंग आपण पाहिलेली आहे. तर पुढच्या 3 षटकामध्ये अशीच लाईटनिंग बघायला मिळेल आणि या मॅचमध्ये काहीतरी आपल्यासाठी खास आणून ठेवलेलं आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि ऐकत राहा पुढच्या 3 षटकांसाठी सलीम भाई यांना. थँक्यू. कहते हैं कड़क मुकाबला है, कड़क कड़क बातें निकल रही है. नरेश जी आपके साथ में वहाँ पर दिखे तो हालांकि सुमित ने साथ छोड़ा, लेकिन कह रहे कि करण ने साथ छोड़ा, लेकिन बीच मैदान में ये चैतन्य की पावर, चैतन्य के मजबूत इरादे और सूरज भी अच्छा खेले. लेकिन यहाँ से ये मुकाबला कहीं ना कहीं 18 गेंदों में 43 बने हैं. 18 गेंदों में अभी भी 63 चाहिए. मुकाबला खत्म हुआ नहीं है, अभी बहुत कुछ बाकी है. न्यू गेंदबाजी मार पे फिर से एक बार छत्रपति संभाजीनगर प्रभावित गेंदबाज ने किया है. लेकिन कहते रहा कि ये दौर इस तरह से अब बीच मैदान में चल रहा है कि गेंदबाजों को बख्शाया जाएगा नहीं. ओए ये जब जब गेंदबाज आता है तो पावर खुल के जाता है. बड़ी विकेट अपने नाम करते हुए छत्रपति संभाजीनगर की दहाड़ और विकास पवार अपने साथ में आता हुआ, और ये आती हुई एक जबरदस्त विकेट. ओयूटी आउट, बैक टू द पवेलियन. तो यहाँ से देखिए तो सूरज पाटिल बैक टू दी डगआउट जाते हुए, कमाल की गेंद. ये गेंदबाज है ना, बहुत प्रभावित किया इस विकास पवार ने. साइड में एक्शन है, यंग टैलेंटेड है, उभरता हुआ सितारा है. ऑल इंडिया टेनिस ओपन फॉर्मेट के अंदर चर्चे में है आज गेंदबाज. मेरे हिसाब से सबसे ज़्यादा विकेट टेकर गेंदबाज आज बनने के फहरिस्त में है नाम विकास पवार. जब जब आया है प्रभावित किया है, विकेट अपने नाम अपने गुच्छों में विकेट लाया है. और शायद यहाँ से देखिए चौथे ओवर की पहली गेंद पे विकेट आई है. न्यू बैटर आए हैं प्रसाद गरत. शायद देखिए प्रसाद नाम इनका है, तो बहुत अच्छा काम करने की उम्मीद रहेगी, क्योंकि ये मुकाबला डू और डाई वाला है. जीतेंगे तो आज का अंतिम मुकाबला खेलेंगे, ये आपके लिए अच्छा है. देख रहे क्या कौन सी टीम है इसके लिए तैयार है. गेंदबाज कमाल की गेंदबाजी. ओह सो ब्यूटी. विकास पवार एक बार नहीं है, 2 बार नहीं है, कितनी बार इस गेंद को देखा जाए तो कम है, क्योंकि इतनी खूबसूरत गेंद आपने डिलीवर की है. बल्लेबाज को कहते हैं ना कि जखड़न में डाला है, और कहते हैं ना कि बल्लेबाज ने बस यही कहा कि भाई जान सलामत. वो जान छूटी इस गेंद के साथ में. गजब की गेंदबाजी. इस बार देखिए थोड़ा सा सहला दिया है, वो थोड़ा सा ना पटकी हुई गेंद थी, उसको सहला दिया है. डिप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी जाके गेंद को गैदर करते हैं, तो तब तक है ना 2 रन लेने का मौका. काफ़ी देर से कहते हैं ना कि एक अच्छा सेटअप मिला था. वो दूसरी तीसरी ओवर में रन आए थे, लेकिन वो जैसे ही फिर से एक बार चौथे ओवर में आए, पहली गेंद पे शिकार कर गए. गजब की गेंदबाजी. 3 विकेट लिए हैं, 7 रन, मात्र 7 रन दिए. नहीं फिर से बार नजरें हटे थी, लेकिन गेंद काफी फाइन जाती हुई. गेंद और खिलाड़ी के बीच में लगी थी रेस, लेकिन जीती है गेंद ने बाजी, और आता हुआ ये मुक्ता ब्रांडेड चौका 4 रन. था ना, ये मनोधैर्य बढ़ जाएगा प्रसाद का. ये शॉट अच्छा जिया लगा कि यहाँ पर इतना टाइमिंग अच्छा हुआ नहीं है, जो कि ये बाउंड्री रोप के बाहर जाए. अच्छा स्टॉप वहाँ पर करते नजर आए, लेकिन 2 रन यहाँ पर लेने का मौका. इस 2 के साथ में थोड़ा सा बोर्ड के ऊपर नजर डालेंगे तो कारवा आगे बढ़ता. 51 रन, 51 रन 3.5 के बाद में. 13 गेंदे 55 चाहिए. यहाँ से देखिए तो मुकाबला 13 गेंदे 55 असंभव सा लग रहा है, लेकिन संभव बनाना इस खिलाड़ियों की पहचान है. नहीं नहीं, ये गेंदबाजी उच्च कोटि की गेंदबाजी यहाँ पर डिलीवर करते हुए गजब का कोटा अपना पूरा किया. 2 ओवर डाले, मात्र 13 रन देकर 3 विकेट लेने वाले द गेम चेंजर गेंदबाज छत्रपति संभाजीनगर के विकास पवार बने गेम चेंजर.
आखिरी गेंद एक्शन रिप्ले में आपके सामने, बहुत तेज थोड़ा सा शफल करते आगे गए थे, थोड़ा सा लेंथ को पीछे किया, उसके बाद में बल्लेबाज थोड़ा सा पीछे हट के बैकवर्ड पंच करना चाहते थे, गेंद और बल्ले का मिलाप नहीं है, सीधी गई विकेट कीपर के दस्तान में। 12 गेंदे, रन चाहिए 55 चाहिए, 12 गेंदे 55। आज के बेस्ट गेंदबाजी की सूची में विकास पवार का नाम जुड़ गया, शायद यहाँ से लगता है, लेकिन एक और बड़ा मुकाबला इनके लिए वेट कर रहा है, इंतजार कर रहा है, लेकिन वो टीम अभी भी मुकाबला खत्म हुआ नहीं है, मुकाबला अभी बाकी है। गेंदबाजी में अगर देखिए तो सिब्बान आए हैं, एक काफी तजुर्बा, काफी एक्सपीरियंस वाले गेंदबाज, लेकिन सामने चैतन्य। यहां से अगर देखिए तो खिलाड़ी की अगर बात करें तो लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी है, लॉन्ग ऑन के 2 खिलाड़ी आप देखिए तो बाहर है, और मिड विकेट में एक, स्क्वायर में एक, और डिप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में एक खिलाड़ी, ऐसे 5 खिलाड़ी आपके बाहर हैं। ये पटकी हुई गेंद है, गेंद बस ऊपर गई है, ज्यादा दूर गई नहीं है, वो खिलाड़ी वहां पर इंतजार किया, गेंद के आगे के पता है कि आगे जाते तो हफ चांस है, कैच मिलेगा नहीं, इससे बेहतर है कि जगह पे रुक जाए। यही कहते ना, वो कहते ना कि वो दुर्घटना से देर भरी, भाई आप थोड़ा सा देर लीजिए, कोई दिक्कत नहीं है, वो दुर्घटना हो तो फिर नुकसान बड़ा हो सकता है, तो शायद यहाँ पर इंतजार किया। तो अब 11 गेंदे 53 चाहिए, आधे रन बने हैं, आधे रन अभी बाकी है, लेकिन गेंदे बस 11 चाहिए, 11 बाकी हैं। ओ फुलर लेन गेंद ड्राइव किया है, इसको लॉन्ग ऑफ वाइड क्षेत्र, लॉन्ग ऑफ में मिलेगा रन एकमात्र सिंगल, और सिंगल के साथ में अब सिंगल करेंगे तो भाई जनाब आपकी टिंगल हो जाएगी। वो कहते हैं ना ये मुकाबला आपके लिए, वो कहते हैं ना दिल्ली दूर होता जाएगा, ये मुकाबला आपसे बढ़ जाएगा, आगे जाएगा। 10 गेंदे और रन अभी भी चाहिए 52, 10 बॉल टू गो, 52 रन टू विन। फुल टॉस गेंद, शायद देखिए तो यहाँ से अगर बात करेंगे तो लॉन्ग ऑन के क्षेत्र में खिलाड़ी वहाँ पर मौजूद है, सिंगल यहाँ पर आता हुआ, अंपायर चेक करना चाहते हैं कि भाई थोड़ा सा वेस्टर्न हाइट के लिए चेक कर लीजिए कि गेंद जाके, वो कहते हैं ना कि थोड़ा सा वेस्ट ऑफ हाइट है, कि शायद यहाँ से वो कहते हैं ना मोमेंट थोड़ा सा चेंज हो सकता है अगर ये बीमर नो आता है, लेकिन कहते हैं ना वो अगर मगर की कहानी ये गई है सीधा 70 के वॉर रूम में, जहाँ पर थर्ड अंपायर हमारे वहाँ पर है, थोड़ा सा चेक करेंगे, उसके बाद में कहेंगे ये बीमर है या नहीं है। लेकिन ये मुकाबला कहीं ना कहीं क्या गजब की वापसी की है। अगर टीम की अगर बात करें तो थोड़ी सी मुश्किल में आई थी टीम REN 11, लेकिन उसके बाद में गजब का कम बैक किया है। तो शायद देखिए तो एक वक्त लगा था, दूसरा मुकाबला बिल्कुल फंस गया है। इट्स नो बॉल्स कॉल, नो बॉल कॉल है, तो इसका मतलब है आने वाली गेंद रहेगी ये फीट। इसका मतलब ये है कि लाइसेंस निकाल लीजिए, गोल गोल घूमिए, क्योंकि दुनिया गोल है। वो बेहतर गेंदबाजी, ज़्यादा लाभ ज़्यादा नुकसान हुआ नहीं है सिबान का और पूरी टीम का। कहते ना फीट था, लेकिन कहते गेंद इतना आला मर्तबे की गेंदबाजी आपने की है, तो शायद यहाँ पर चारों खाने चीत किया बल्लेबाज को, तो डॉट गेंद यहाँ पर आती हुई मुश्किल में डाला है। ये संघर्ष बहुत बड़ा होता हुआ अगर देखिए तो मैत्री स्पोर्ट गाँव देवी गाँवठान के लिए ये फिर से एक बार शायद यहाँ देखिए तो विकेट आती हुई शिबान के खाते में, विकेट जुड़ती हुई, विकेट यहाँ पर पतन होता हुआ ये आती हुई योगीराज बिल्डर्स एंड डेवलपर्स विकेट। पूरी तरह से ये कहते हैं ना कि थोड़ा सा फिसल गई ये गाड़ी, कहते हैं ना जितना नुकसान है ना वो ट्रेन के पटरी पे से उतरते हुए नुकसान होते हैं, उससे बड़ा अगर नुकसान टीम के ऑनर देखिए तो लक्ष्मण जी बिल्कुल देखिए तो चेहरे पे बहुत बड़ी मुस्कान है, क्योंकि अपने चैंपियन के साथ में बहुत सारी टोलियों के साथ में यहाँ पर आए, चेहरे पे अलग सारी मुस्कान है। वजह है कि टीम जीत रही है। सिबान करण आए, आवाज तो बहुत मीठी आई थी, स्वीट साउंड, लेकिन वो आवाज है ना मीठी, वो लॉन्ग ऑन के खिलाड़ी तक महदूद रही। और शायद यहाँ देखे तो एकमात्र रन आता हुआ सिंगल के साथ में बढ़ेंगे आगे, तो 57 रन। ये भी करण मड़वी है। ये शॉट अच्छा है, एकदम कड़क स्क्वायर कट यहां पर आता हुआ। वो कहते हैं ना मोहतरमा आते आते आपने बहुत देर कर दी है। चौका तो यहां पर आया है, चौका दिया है बल्लेबाज ने, क्योंकि बहुत देर कर दिया आपने इस शॉट को आते होते। ये आता हुआ मुक्ता स्पेशल चौका 4 रन।
गेंदे आखिर देखिए 6 गेंदे 6 से 45 चाहिए मुकाबला जीतने के लिए। इसके लिए बस है ना वो बीमन 9-2-4 आ जाए, उसके ऊपर बड़े बड़े मैसिव आ जाए, शायद वो उम्मीद ही कर सकते हैं। क्रिकेट के मैदान में बहुत कम मरतबा ये देखा है, लेकिन कहते हैं ऋतुराज गायकवाड़ ने भी 43 बनाए हैं। लेकिन कहते हैं ना क्रिकेट के मैदान में चमत्कार होते हैं, लेकिन ऐसा नहीं कि बार बार होते हैं, कभी कभार होते हैं। लेकिन गेंदबाजी मार पे अगर ध्यान देंगे तो गेंदबाजी मार पे आए हैं किरण खोबरे। एक से बेहतर आज देखिए तो बेहतर यंग टैलेंटेड को संजोया मुन्ना शेख इन द टीम ने, लक्ष्मण जी इन द टीम ऑनर ने, बेहतर टीम आज देखेंगे आप। किरण खोबरे मैन फ्रॉम बाबलेश्वर, नगरी से बिलोंग करने वाला खिलाड़ी, बहुत प्रभावित यंग टैलेंटेड है, बहुत अच्छी गेंद है। हर वो मैच में पहली गेंद है वो स्लॉग और स्पेशलिस्ट बने हैं। जहाँ पर देखिए तो अक्सर आप विजय पावले को देखते हैं, कल इस मैदान में इन्हें एक्शन रह सकते हैं, तो शायद आज है ना किरण खोबरे का आप देख लीजिए। पहली गेंद स्लोर वन, डॉट गेंद नहीं, ये बल्ला तो इतना जोर से घुमाए ना, ये बल्ले के साथ में कनेक्शन होता तो सीधा है ना यहाँ से बहुत दूर चली गेंद जाती है, लेकिन वो गेंद और बल्ले के कनेक्शन नहीं है। डॉट गेंद यहाँ पर आई है, और जितने डॉट खेलेंगे तो मुसीबत अपने सर पे और इस टूर्नामेंट से बाहर। लेकिन क्या गजब की वापसी आ रही है 11 ने की है। फिलहाल देखिए मैत्री स्पोर्ट्स गावदेवी गावठन की बात करेंगे, पहला मैच इसी टीम के सामने जीती थी। सुमित का अर्धशतक आया था जो कि इस टूर्नामेंट में दूसरा। ये फिर से बार डॉट गेंद है, ये तीसरा गेंद है ना वो डॉट गेंद आई है। वो कहते हैं ना तीनों के बीच में चल रहा है खेल। वो कहते हैं ना कि किरण खोबरे गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज बल्ला घुमा रहे, विकेटों के पीछे कप्तान साहब कह रहे बेहोना। बस तीनों के बीच में खेल चल रहा है और सारे है ना देख रहे हैं, क्योंकि वजह है ना डॉट गेंद आ रही है, ना बल्ले से रन आ रहा है ना बल्ले को गेंद छू रहा है। ये चौथा लिख लीजिए, शायद देखिए तो चौथा गेंद भी यहाँ पर डॉट आया है करण। वो कहते हैं जिस तरह से करण अर्जुन फील्ड आई थी, जहां पर करण आने के बाद में अर्जुन आता है, लेकिन कहते हैं एक डॉट आने के बाद में दूसरा डॉट भी आ रहा है, तो शायद है ना आज बड़ी डॉट 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 कॉम की फिल्म बनेगी, क्योंकि बहुत बड़ा मुकाबला यहां पर था। लेकिन आर्यन 11 ने ये मिस टाइम है, ये थोड़ा सा मौका है। किरण खोबरे बहुत ऊपर गेंद चली गई है गेंद के नीचे, खुद थैंक यू वेरी मच। मेरा खाता सुना क्यों, क्योंकि 4 गेंदें डॉट डाली थी, विकेट आलम वहां पर था और यह आती हुई विकेट योगीराज। यहाँ देखिए तो बस है ना अब औपचार तो बाकी है इस मैच में। एक में 45 बहुत कम नहीं, मतलब शायद देखिए तो बहुत कम लोगों को बस पता होगा भाई। अगर देखिए जो एक में 45 बहुत मुश्किल वाली कहानी, क्या कमाल का कमबैक किया है। शायद देखिए तो रवि आयरे कप्तानी नोक देखने मिली, मुन्ना की बेहतर बल्लेबाजी, 2 रन से उनका अर्धशतक चूका, लेकिन आउटस्टैंडिंग वो कहते हैं ना एक ऐसी पार्टनरशिप बनी इस टूर्नामेंट में जो कि बहुत बड़ी आज तक रहेंगे। आखिरी गेंद क्या मेडन ओवर, विकेट आएगी किरण खोबरे और आ गई मेडन ओवर भी आ गई है, विकेट भी इस ओवर में आई है। कमाल की गेंदबाजी बाबलेश्वर के युवा गेंदबाज ने आज प्रभावित किए हैं, युवा गेंदबाज ने आज प्रभावित किए हैं और कमाल की यहां पर विकेट भी लिया, मेडन ओवर भी डाले और टीम के ऑनर थोड़े से तालियां बजाते हुए और जाएंगे सीधा मैन ऑफ द मैच के लिए। वहां पर ये बेहतर गेंद देख लीजिए,